कोरोनाचा नवीन विषाणू नाही, मात्र मास्क वापरण्याचे आव्हान. कोरोनाची तिसरी लाट येईल किंवा नवे विषाणूचा शिरकाव होईल अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सा डॉक्टर सुहास माने यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे JN1 चा एकही रुग्ण नसल्याची माहिती सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने यांनी आवाहन केले आहे की मास्क वापरा, फिजिकल डिस्टन्स ठेवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे आवाहन डॉक्टर सुहास माने यांच्याकडून करण्यात आले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट 2 हात करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाने केले आहे. यासाठी ऑक्सिजन बेड, ICU बेड, व्हेंटिलेटर बेड सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती MD24 न्यूजशी बोलताना डॉक्टर सुहास माने म्हणाले की जसं 2019 सालापासून हा कोविड-19 हा आजार आपल्या सर्वच देशांमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा त्याचा फैलाव झाला होता. पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट ही फार गंभीर होती. त्यानंतर तिसरी लाट आली आणि चौथी लाट काही आपल्याला अजून पाहायला मिळाली नाही. परंतु नुकताच JN1 हा व्हेरियंट पुण्यामध्ये सापडला आहे आणि मुंबई आणि ठाणेसारख्या महापालिकांमध्ये त्याचे रुग्ण सापडत आहेत पॉझिटिव्ह असल्याचे. तर या नवीन व्हेरियंटचा अभ्यास करताना आपल्याला काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. येऊ घातलेला हा नाताळाचा सण आहे आणि नवीन वर्ष आहे. तर सर्व नागरिकांना माझं आव्हान हेच राहील की अनावश्यक गर्दी टाळा आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करा. त्याच्यामध्ये मास्कचा वापर असेल आणि सोशल डिस्टन्सिंग असेल तर हे सर्व पाळून स्वच्छता ठेवून आपण हे नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करू. सोलापूर जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन म्हणून मी आपल्याकडे एकूण खाजगी आणि शासकीय असे मिळून ऑक्सिजनचे 4055 बेड्स आहेत. पैकी शासनाकडे जे उपलब्ध आहेत ते 460 बेड्स आहेत आणि आपल्याकडे ऑक्सिजनचा साठा करण्याची कॅपॅसिटी ही जवळजवळ 161 मेट्रिक टन अशी आहे. तर आपण माझ्या आधिपत्याखाली जी काही ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आहेत त्याच्या सर्वच वैद्यकीय अधीक्षकांना आपण मॉनिटर करून घेतलेल्या आहेत आणि जे काही कोरोनाच्या काळामधले व्हेंटिलेटर असतील किंवा जे काही त्या काळातली इतर मशिनरी असतील, O2 कॉन्सन्ट्रेटर असतील तर ते कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. किरकोळ काही दुरुस्ती असेल ते पण करून घेण्याच्या सूचना देऊन ही सर्व उपकरणं पुन्हा नव्या जोमानं कामाला लावण्यासाठी मी ते सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. RT-PCR टेस्ट ही खूप महत्त्वाची आहे. यामध्ये आपल्याला अँटीजेन टेस्ट पण करता येते. तर त्याचीसुद्धा सुविधा वैद्यकीय महाविद्यालयामार्फत आपण सुरू केलेली आहे आणि आपल्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयाला आपण अँटीजेन टेस्ट ही रॅट किट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. तर कोणत्याही प्रकारचं जर फ्लू लाईक सिम्पटम्स म्हणून आपण त्याला म्हणजे सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं असताना जर आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून जर तो बरा नाही झाला 1-2 दिवसात तर तातडीनं त्यांनी नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखवून कोरोनाची टेस्ट करून घेणं ही काळाची गरज आहे. जसं मागच्या अनुभव आला असेल की हा जर अंगावर काढला आणि जर उशिरा कोरोनाची टेस्ट डिटेक्ट झाली तर तो पेशंट दगावण्याची शक्यता असते. तर लवकरात लवकर RT-PCR टेस्ट किंवा अँटीजेन टेस्ट करून घ्यावी. त्याची सुविधा आपल्या शासनामार्फत उपलब्ध आहे आणि त्याचा औषध साठासुद्धा मुबलक प्रमाणात आपण ठेवलेला आहे. तर नागरिकांना अशीच माझी विनंती राहील की हे जे काही घातलेल्या 2 सणांमध्ये किंवा 2 नवीन जे काही नाताळ आणि नवीन वर्ष आहे याच्यामध्ये खबरदारी घ्या. JN1च्या बाबतीत जागरूक राहा. घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण अजूनही अशा पद्धती कोणती पण डेथ झाली नाही. केरळमध्ये ज्या डेथ झाल्याच ते पेशंटला कोमॉर्बिड आजार होता, म्हणजे त्यासोबतच त्यांची शुगर हाय असेल किंवा दुसरा आजार होता त्यामुळे ते दगावलेले आहेत रुग्ण. तर पुन्हा एकदा सर्वांना हीच ज्यांच्या घरामध्ये फुफ्फुसाचा आजार असलेले रुग्ण आहेत, IL आणि सारी म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम्स असलेले रुग्ण आहेत त्यांचीसुद्धा कोविड टेस्ट करणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा या येऊ घातलेल्या सणांमध्ये सर्वांनी कोरोनाच्या या JN1 व्हेरियंटच्या बाबतीत सतर्क राहून काळजी घ्यावी असं मी सर्वांना जिल्हा सिलेक्स म्हणून आवाहन करतो. धन्यवाद.